आणि आता बातमी आहे ओडिसामधनं। ओडिसामधील दक्षता विभागाने खाण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहात पकडलंय। अधिकाऱ्याच्या घरातून थोडी थिडकी नाही तर 4 कोटींचं घबाड सापडलेलं आहे। कटक सर्कल मधील खाणीचे उपसंचालक कटक सर्कल मधील खाणीचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांना ओडिशा दक्षता विभागाने आधी 30,000 रुपयांची लाच घेताना पकडलं। कोळसा व्यापाऱ्याकडून कोळसा डेपो व्यवस्थित चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप आहे। 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याच्या घरातनं तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड सापडल्यानं खळबळ उडाली आहे। नोटांचे इतके बंडल होते की मोजण्यासाठी मशीनही अपुरी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। अटकेनंतर एसीबीने एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले। भुवनेश्वर मधील फ्लॅटमध्ये, भद्रक जिल्हा इथल्या मूळ गावी असलेल्या घरात आणि कटक इथल्या कार्यालयात तपास करण्यात आला आणि या धाडीमध्ये सर्वात मोठा धक्का भुवनेश्वर मधील फ्लॅटमध्ये बसला। याशिवाय कार्यालयातील ड्रॉवरमधून 1,20,000 रुपये रोख जप्त करण्यात आले। तपासादरम्यान भुवनेश्वर मध्ये असलेले आलिशान 2 मजली घर आणि 130 ग्रॅम सोनं ही सापडल्याची माहिती देण्यात आली।